तर हिंगोली जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग औंढ्या नागनाथ तसंच संत नामदेवांचं जन्मस्थान नरसी नामदेव खैरी घुंगटचे कानिफनाथ ही मंदिर अशी धार्मिक पर्यटन स्थळं असणारा हा संपूर्ण परिसर आणि आता यातच कळमनुरी तालुक्यातील वारंगा परिसरामध्ये वन विभागानं वन उद्यान तयार केलंय आणि जिल्ह्यातनं आणि जिल्ह्याच्या बाहेरनं पर्यटकांची पावलं इकडे वळायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे औंढ्या नागनाथ हे 8वं ज्योतिर्लिंग आहेच, त्याचबरोबरीनं संत नामदेवांचं नरसी हे जन्मस्थानही आहे आणि आता वन उद्यान ज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे पर्यटकांची पावलं त्यामुळे या हिंगोली जिल्ह्यातल्या पर्यटनाकडे वळत आहे। संत नामदेवांचं जन्मस्थान नरसी नामदेव खैरी घुंगटचे कानिफनाथ मंदिर अशी ही धार्मिक स्थळं सुद्धा इथली प्रसिद्ध आहेत। या ठिकाणी 10 हेक्टर क्षेत्रामध्ये म्हणजे 25 एकर क्षेत्रामध्ये सन 2019 मध्ये पर्यटनाचे काम चालू केलेले आहे। या ठिकाणी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, औद्योगिक वन, नक्षत्र वन अशा प्रकारच्या उद्याने तयार करण्यात आलेले आहेत। तसेच बाल उद्यान सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी या 25 एकरच्या क्षेत्रामध्ये एक भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी नवरात्रमध्ये फार मोठा उत्साह होत असतो। तसेच दर मंगळवारी व रविवार शनिवार या 2 दिवशी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक बाहेरून आजूबाजूच्या जिल्ह्यातून येत असतात। हे पर्यटन स्थळ वारंगा येथे आहे आणि राष्ट्रीय महामार्ग नांदेड नागपूर नांदेड हिंगोली या महामार्गावर असल्यामुळे नांदेडचे बरेचसे पर्यटक तसेच परभणी, यवतमाळ, हिंगोली या ठिकाणून मोठ्या प्रमाणात सुटकेचा श्वास घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक येत असतात।